नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. विमुद्रीकरणाचा निर्णय राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचा विरोधी पक्षांचा विधानसभेत आरोप. विधान परिषदेतही गदारोळ. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेसाठी विरोधकच टाळाटाळ करत असल्याचा वित्तमंत्र्यांचा आरोप. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा होत नसल्याबद्दल पंतप्रधानांची विरोधी पक्षांवर अप्रत्यक्ष टीका. रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण थोड्याच वेळात जाहीर होणार. विमुद्रीकरणानंतरच्या पहिल्याच पतधोरणाबाबत उत्कंठा. रिसोर्सॅट 2A या दूरसंवेदी उपग्रहाचं श्रीहरिकोटा इथल्या प्रक्षेपण स्थळावरून यशस्वी प्रक्षेपण. अंदमान निकोबारमधल्या हॅवलॉक बेटावर मुसळधार पावसामुळे 800हून अधिक पर्यटक अडकले. सुटकेसाठी नौदलाकडून 4 नौका. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या उर्वरित कसोटी सामन्यांसाठी निधीबाबतच्या बीसीसीआयच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. आणि आता सविस्तर वृत्त. केंद्र सरकारनं विमुद्रीकरणाचा घेतलेला निर्णय राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचा आरोप विधानसभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला. भ्रष्टाचार रोखण्यासाठी हे पाऊल उचललं गेलं आहे, मात्र ते संपूर्णतः चुकीचं असल्याचा आरोप त्यांनी केला. याऐवजी परदेशातला काळा पैसा त्वरेनं भारतात आणण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. 2000ची नोट बंद करा, 200 रुपयाची नोट सुरू करा अशी मागणी त्यांनी केली. प्रश्नोत्तराच्या तासानंतर उपस्थित चर्चेदरम्यान ते बोलत होते. सहकारी बँकांवर घातलेले निर्बंध ही मोठी चिंतेची बाब असल्याचं चव्हाण म्हणाले. आपल्याला काळ्या पैशाची बंदी करायची होती, काळ्या अर्थव्यवस्थेवर बंधने टाकायचं होतं, नोटा घरात ठेवू नयेत आणि काळा पैसा त्यामध्ये ठेवणे म्हणायचं होतं, तर अध्यक्ष मध्ये 2000 रुपयाची नोट का छापली? एक कुणी मला सांगावं की 2000 रुपयाची नोट आणण्याचा आणि काळा पैसा बंद करण्याचा काय संबंध आहे? म्हणून अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी मागणी करतोय, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना विनंती करावी की ताबडतोब 2000 रुपयाची नोट बंद करा, ताबडतोब 1000 रुपयाची नोट छापू नका. आणि जी कॅश अर्थव्यवस्था आहे ती कॅश अर्थव्यवस्था ही 500 आणि त्यापेक्षा कमी किमतींच्या नोटावर चालवा. 2 महिन्यामध्ये महाराष्ट्र रोकड मुक्त होणार आहे. अध्यक्षमध्ये होणार नाही, त्याकरता अनेक अडचणी आहेत. उद्दिष्ट चांगलं आहे, नैसर्गिक वाढ व्हायला लागलेली आहे, कॅशलेस इकॉनॉमीकडे आपण पाऊल टाकतोय. पण तुम्ही फरमान काढून जर केलं की 2 महिन्यात बंद करा. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील चव्हाण यांच्या म्हणण्याचं समर्थन केलं. शेतकऱ्याची आणि सामान्य जनतेची सध्या होत असलेली कुचंबणा थांबवण्यासाठी सरकारनं तातडीनं उपाय करावेत अशी मागणी त्यांनी केली. बँकांना रीतसर परवानगी बँकिंग व्यवसाय करण्याची असताना आपण त्यांना थांबवलेलं आहे. हा फार मोठा अन्याय त्या बँकांच्यावर झालेला आहे. आणि ग्रामीण भागामध्ये अध्यक्ष महोदय पूर्णपणे ही अर्थव्यवस्था त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्यावर अवलंबून आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील राष्ट्रीय पेयजलाची प्रलंबित कामं तातडीनं मार्गी लावण्याची घोषणा पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत केली. यासाठी सातारा जिल्ह्यातल्या सर्व आमदारांनी तातडीने बैठक घेण्याची अध्यक्षांची सूचना त्यांनी मान्य केली. पालघर जिल्ह्यातील वीटभट्ट्यांभोवती चिमणी उभारण्याची घातलेली अट ही स्थानिकांच्या हितासाठीच असल्याची ग्वाही पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरादाखल दिली. शिधावाटप केंद्रांमधला अनागोंदी कारभार थांबवण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर ताबडतोब करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. डहाणूजवळ आदिवासी लाभार्थ्यांना निकृष्ट गहू वितरित केल्याबद्दलच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळे योग्य व्यक्तींनाच या योजनांचा लाभ मिळेल असं ते म्हणाले, असं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या गोंधळानंतर विधान परिषदेत दुपारी विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली. आज कामकाज सुरू होताच विरोधकांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडून चर्चेची मागणी केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याबाबत तातडीनं चर्चा घ्यावी असं सांगत आर्थिक स्वातंत्र्याच्या या लढ्यात बँकांच्या रांगेत मृत्यू झालेल्यांना सदनात श्रद्धांजली अर्पित करावी अशी मागणी केली.
काँग्रेस गटनेते शरद रणपिसे आणि नारायण राणे यांनीही राज्यात या प्रश्नापेक्षा महत्वाचा प्रश्न नाही, त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास रद्द करून चर्चा घ्यावी अशी मागणी लावून धरली. महसूल मंत्री आणि सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी सरकार चर्चेला तयार आहे, मात्र प्रश्नोत्तराचा तास रद्द करू नये असं सांगितलं. यावेळी विरोधक आणि सत्ताधारी पक्षातल्या सदस्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज पहिल्यांदा 25 मिनिटांसाठी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी तहकूब केलं. कामकाज सुरू होताच शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत विमुद्रीकरणाप्रमाणेच मराठा आरक्षणाचा विषयही महत्वाचा असल्याचं सांगत कार्यक्रम पत्रिकेत असलेल्या या प्रस्तावावर चर्चा कधी घेणार असा प्रश्न उपस्थित केला. दोन्ही बाजूंकडून शाब्दिक खडाजंगी सुरूच राहिली. याबाबत निर्णय घेण्यासाठी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी कामकाज 45 मिनिटांसाठी स्थगित केलं. त्यानंतर चर्चा सुरळीत सुरू झाली. चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर टीका केली. विमुद्रीकरणाच्या निर्णयाला बरेच दिवस लोटले तरी अजूनही लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं व्यवस्था केलेली नाही. अनेक लोकांना रांगेत जीव गमवावा लागला, यासाठी जबाबदार कोण असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. काळा पैसा असलेले धनदांडगे रांगेत दिसत नाहीत. निर्णयाचा सर्वात जास्त परिणाम शेतकरी आणि मजुरांवर झाला आहे असं मुंडे म्हणाले. असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. जी काही लोकांची जीवन पद्धती बदलली आहे, त्या जीवन पद्धतीच्या बदलामुळे एकीकडे लठ्ठापणा वाढतो आहे आणि दुसरीकडे त्यातनं अनेक जीवन पद्धतीने तयार झालेले रोग जे आहेत त्याचा सामना लोकांना करावा लागतोय. आणि म्हणून याच्यामध्ये अधिक अवेअरनेस यावा याकरता राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी फाईट ओबेसिटी असा एक कॅम्पेन सुरू केला आहे. आणि त्या कॅम्पेनच्या अंतर्गत राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या लठ्ठपणा जागृती अभियानाला आज नागपुरात सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं. या अभियानाअंतर्गत हिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित असलेले लोकप्रतिनिधी, अधिकारी तसंच कर्मचारी यांची यावेळी तपासणी करण्यात आली. लठ्ठपणामुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवतात, त्यामुळे योग्य आहार आणि व्यायाम अतिशय महत्वाचा आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ झाला. राज्यसभेत विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य प्रहर आजही वाया गेले. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चेला सरकार तयार आहे हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आहोत, मात्र विरोधी पक्ष चर्चेऐवजी गदारोळासाठी दररोज वेगवेगळ्या युक्त्या वापरत आहेत असं वित्तमंत्री अरुण जेटली म्हणाले. तर सरकारच्या निर्णयामुळे गेल्या महिनाभरात 84 जणांचा मृत्यू झाला आहे असा आरोप विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केला. वित्तीय यंत्रणेत आतापर्यंत किती काळा पैसा परत आला असा प्रश्न त्यांनी विचारला. चर्चेसाठी आमची तयारी आहे, मात्र ती पंतप्रधानांच्या उपस्थितीत व्हावी अशी मागणी सपा आणि बसपा सदस्यांनी केली. त्यावर तुम्ही चर्चा सुरू करा, पंतप्रधान त्यात सहभागी होतील असं उपसभापती पीजे कुरियन यांनी सांगूनही विरोधी पक्षांचं समाधान झालं नाही. गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. त्यानंतर गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत आजही कुठल्या नियमान्वये विमुद्रीकरणावर चर्चा व्हावी याबाबतची कोंडी कायम राहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सदनात उपस्थित असूनही विरोधी पक्षांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. त्यानंतर शून्य प्रहराला सुरुवात झाली. गदारोळातच सदस्यांनी काही मुद्दे उपस्थित केले. 59,978 कोटी 29 लाख रुपयांचा अतिरिक्त खर्चाचा समावेश असलेल्या पुरवणी मागण्या सरकारनं आज मंजुरीसाठी सादर केल्या. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. त्यानंतर गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं. काळ्या पैशाविरोधात देशभर प्रचार करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा सदस्यांना केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथे भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलत होते. डिजिटल आणि रोखरहित व्यवहार करण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विमुद्रीकरणाच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावरून संसदेमध्ये सातत्यानं अडथळे आणणाऱ्या विरोधी पक्षांवर पंतप्रधानांनी टीका केली. या मुद्द्यावर दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा होऊ देत नसल्याच्या कृतीबद्दल त्यांनी विरोधकांचा निषेध केला.
संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या बैठकीमध्ये विमुद्रीकरणाबाबत दिलेल्या पाठबळासाठी जनतेचं अभिनंदन करण्याचा आणि दोन्ही सभागृहात सुरळीत कामकाजासाठी प्रयत्न करण्याचा ठराव संमत करण्यात आला. दरम्यान विरोधी पक्षांची संसदेत बैठक झाली. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरील चर्चेच्या वेळी पंतप्रधानांच्या उपस्थितीचा आग्रह कायम ठेवण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला. अंदमानजवळ हॅवलॉक बेटाजवळ झालेल्या मुसळधार पावसामुळे या बेटावर 800हून अधिक पर्यटक अडकले आहेत. या पर्यटकांची सुटका करण्यासाठी नौदलाची 4 जहाजं रवाना करण्यात आली आहेत. मात्र प्रतिकूल हवामानामुळे बचाव कार्य अद्याप सुरू होऊ शकलेलं नाही. या भागात चक्रीवादळ येण्याची शक्यता लक्षात घेऊन अंदमान निकोबार आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मदत कार्याचं आवाहन नौदलाला करण्यात आलं. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे पर्यटकांना किनाऱ्यावर उभ्या असलेल्या बोटीपर्यंत पोहोचण्यामध्ये अडचणी येत आहेत. या पर्यटकांना हॅवलॉक बेटावरून पोर्ट ब्लेअर इथे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दूरसंवेदी माहिती मिळवण्यामध्ये उपयुक्त ठरणाऱ्या रिसोर्ससॅट-2A या उपग्रहाचं आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या श्रीहरिकोटा इथल्या प्रक्षेपण तळावरून हे प्रक्षेपण करण्यात आलं. प्रक्षेपणानंतर काही वेळातच जमिनीपासून 827 किलोमीटर अंतरावर असलेल्या कक्षेत उपग्रह सोडण्यात शास्त्रज्ञांना यश आलं. दूरसंवेदी माहितीबरोबरच इतर विविध प्रकारच्या कामांसाठी या उपग्रहाचा वापर करता येणार आहे. भूगर्भाखालच्या संसाधनांचा शोध घेण्यामध्ये हा उपग्रह महत्वाची भूमिका बजावणार आहे. रिसोर्ससॅट-1 आणि रिसोर्ससॅट-2 या उपग्रहांच्या मालिकेतला हा उपग्रह आहे. रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर झालं. व्याजदरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर जाहीर होणारं हे पहिलंच पतधोरण असल्यामुळे त्याबाबत उत्सुकता होती. यावेळच्या धोरणात व्याजदरात कपात होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात होती. पतधोरण समितीची 2 दिवस सुरू असलेल्या बैठकीचीही आज सांगता झाली. त्यानंतर पतधोरण जाहीर करण्यात आलं. नगरपरिषद निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात 14 डिसेंबर 2016 रोजी मतदान होणाऱ्या पुणे आणि लातूर जिल्ह्यात 14 नगरपरिषदांमधल्या 324 जागांसाठी आणि थेट नगराध्यक्षपदाच्या 14 जागांसाठी मतदान होणार आहे. नगरपरिषद सदस्यांच्या 324 जागांसाठी 1326 तर नगराध्यक्षपदाच्या 14 जागांसाठी 106 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्य निवडणूक आयुक्त जसस सहारिया यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. या निवडणुकांसाठी सर्व उमेदवारी अर्ज संगणकीय प्रणालीद्वारे प्राप्त झाले आहेत. 14 डिसेंबरला सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी दुसऱ्या दिवशी 15 डिसेंबरला होणार आहे. रोखमुक्त व्यवहाराला चालना देण्यासाठी मार्च 2017 पर्यंत देशभरात 10 लाख अतिरिक्त पॉइंट ऑफ सेल यंत्र बसवण्याची सूचना केंद्र सरकारच्या वतीनं बँकांना करण्यात आली आहे. त्यानुसार बँकांनी आतापर्यंत 6 लाख पीओएस यंत्र मागवली असून उर्वरित 4 लाख यंत्र आगामी काही दिवसात मागवण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय वित्त मंत्रालयानं दिली आहे. रोखमुक्त व्यवहार सुटसुटीत व्हावेत यासाठी सध्या सुमारे 15 लाख पीओएस यंत्र ठिकठिकाणच्या व्यापाऱ्यांना देण्यात आली आहेत. सर्वसामान्यांवरील विमुद्रीकरणाचा परिणाम सुसह्य व्हावा तसंच रोकड रहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकार महावॉलेट संकल्पनेवर काम करत आहे. माहिती तंत्रज्ञान विभागानं या संदर्भातला अहवाल 15 दिवसात सादर करावा असे निर्देश राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. या अहवालात नेट बँकिंगबाबत माहिती असणारे, स्मार्टफोनचा वापर करणारे तसंच मोबाईल फोन नाही अशा लोकांचाही विचार करण्यात येणार आहे. किती नागरिकांची बँक खाती आहेत आणि किती जण क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करतात याबाबतची माहितीही असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या अहवालाबाबत चर्चा करण्यात येईल असं मुनगंटीवार म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस रोकड रहित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे सदस्य आहेत. वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या बेहरामपाडा इथल्या झोपडपट्टीमध्ये आज पहाटे 4 वाजता आग लागली. या आगीत 25 ते 30 झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे 10 बंब आणि पाण्याचे 8 टँकर रवाना करण्यात आले. मात्र 2 ते 3 मजली झोपड्या आणि अरुंद गल्ल्यांमुळे अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत होत्या.
मात्र स्थानिकांच्या मदतीने या भागातल्या घरांमध्ये गॅस सिलेंडर तातडीनं इतरत्र हलवल्यामुळे ही आग आटोक्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली आहे. आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. आज सशस्त्र सेना ध्वज दिन. या दिवशी देशातली जनता आणि इतर सामाजिक संस्था ध्वजनिधी जमा करतात. या निधीचा वापर देशाचं रक्षण करताना शहीद झालेल्या जवानांच्या पत्नीच्या, मुलांच्या तसंच माजी सैनिकांच्या कल्याणासाठी केला जातो. जिल्हा सैनिक शाळा, कॉलेज आणि विविध संस्थांच्या मदतीनं हा निधी गोळा केला जातो. निधी देणाऱ्यांना लाल, निळ्या आणि गडद निळ्या रंगांमध्ये असलेले कागदाचे ध्वज दिले जातात. ध्वजाचे 3 रंग म्हणजे जिल्हा सैनिक बोर्ड, राज्य सैनिक बोर्ड आणि केंद्रीय सैनिक बोर्ड यांचे प्रतीक आहेत. या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत केंद्रीय सैनिक बोर्डाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. सैनिकांच्या कल्याणासाठी सरकार प्रतिबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली. कोल्हापुरातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयानं कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. कार्यक्रमात हुतात्म्या झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. तसंच वीरमाता, वीरपत्नी आणि निधी संकलनात उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मुंबईमधल्या संजय गांधी राष्ट्रीय गांधी उद्यानाचं पर्यावरण संवेदनशील क्षेत्र कमी करण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं घेतला आहे. केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री अनिल दवे यांनी ही माहिती दिली. या निर्णयानंतर उद्यानाच्या सीमा क्षेत्रापासून 100 मीटर ते 4 किलोमीटर अंतरापर्यंतचं क्षेत्र पर्यावरण संवेदनशील समजलं जाणार आहे. राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातलं एकूण 59.46 चौरस किलोमीटर क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्यात आलं होतं. यापैकी सुमारे 19 चौरस किलोमीटर क्षेत्र वनक्षेत्र असून सुमारे 40 चौरस किलोमीटर क्षेत्र वनविरहित आहे. त्यामुळे या क्षेत्रात कोणतेही विकास प्रकल्प राबवता येत नव्हते. यासंदर्भात लोकप्रतिनिधी, मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ, मुंबई महानगरपालिका आणि इतर संस्थांनी पर्यावरण संवेदनशील क्षेत्राबाबत फेरविचार करण्याची मागणी केली होती. नव्या अधिसूचनेमुळे या उद्यानाच्या परिसरातल्या सुमारे 1.65 चौरस किलोमीटर क्षेत्रात मुंबई मेट्रो रेल्वेला शेड उभारता येणार आहे. मेट्रो रेल्वेबरोबरच इतर विकास प्रकल्पांना चालना मिळणार आहे. सातारा जिल्ह्यातल्या किल्ले प्रतापगडावर आज शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोद यादव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सपत्नीक आई भवानी मातेची विधिवत पूजा केली. यावेळी भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचं पूजन करून शिवशाहीचं प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचं रोहण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ढोल, तुतार्या, लेझिम यांच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर छत्रपतींची मूर्ती असलेल्या मानाच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी छावा युवा मंचतर्फे विविध ऐतिहासिक खेळांच्या प्रात्यक्षिकांचं सादरीकरण करण्यात आलं. महापरिनिर्वाण दिनी दरवर्षी वेगवेगळ्या गटांकडून सभांचं आयोजन करण्यात येतं. मात्र सर्वांशी मिळून एकच सभा झाली पाहिजे यासाठी सर्व रिपब्लिकन गटांचं विसर्जन करून एकसंघ रिपब्लिकन पक्ष उभारला पाहिजे असं प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं. मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं आयोजित अभिवादन सभेत ते काल बोलत होते. रिपब्लिकन पक्ष सध्या देशातल्या 30 राज्यांमध्ये कार्यरत आहे. माझा पक्ष सध्या भाजपा सेनेसोबत असला तरी आम्ही त्यांच्यासोबत आहोत हे म्हणण्यापेक्षा भाजपा सेना आमच्यासोबत असल्याचं आठवले यावेळी म्हणाले. समाजातील जातीभेद नष्ट करण्यासाठी आज जातीबाहेर रोटीबेटी व्यवहार व्हायला हवेत असंही त्यांनी सांगितलं. यावेळी कर्नाटक इथल्या बसवेश्वर मठाचे प्रमुख डॉ. शिवमूर्ती मुरुघा शरणरू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पायाला सूज आल्यानं त्यावरील उपचाराकरता ज्येष्ठ चित्रपट अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात काल रात्री दाखल करण्यात आलं. दिलीप कुमार यांची प्रकृती ठीक असून त्यांची नियमित तपासणी करण्यात आली असल्याचं त्यांच्या पत्नी सायरा बानू यांनी सांगितलं.
पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात येणार असून उद्या त्यांना घरी सोडण्यात येईल असंही बानो म्हणाल्या. इंडोनेशियामध्ये सुमात्रा बेटावर आज झालेल्या शक्तिशाली भूकंपामध्ये 54 नागरिकांचा मृत्यू झाला तर 78 जण जखमी झाले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.5 इतकी नोंदवण्यात आली. पीडी जाया जिल्ह्यामध्ये सकाळी हा भूकंप झाला. यावेळी मुस्लिम बहुल प्रांतामध्ये लोक नमाजासाठी जमले होते. या भूकंपामुळे मेरुएडू या लहानशा शहरातल्या मशिदी आणि दुकानं भुईसपाट झाली. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती असून महाकाई यंत्राच्या सहाय्यानं ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. येमेनच्या नागरिकांना घेऊन जाणारी एक बोट उलटून 60 जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. येमेनच्या सरकारनं ही माहिती दिली आहे. या बोटीमध्ये महिला आणि बालकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. या बोटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी केवळ 2 वाचवण्यात यश आलं आहे. मात्र इतरांचा शोध अद्याप जारी आहे. ही बोट 5 दिवसांपूर्वी येमेनच्या सोकोत्रा बेटापासून 25 मैल अंतरावर बेपत्ता झाली होती. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या उर्वरित 2 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या आयोजनासाठी 1,33,00,000 रुपयांचा निधी वितरित करायला परवानगी देण्याची मागणी करणाऱ्या बीसीसीआयच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत बीसीसीआयकडून झालेल्या विलंबानंतर सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयकडून राज्यांच्या क्रिकेट मंडळांना निधी देण्यावर निर्बंध घातले होते. त्यानंतर भारत इंग्लंड कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यासाठी सशर्त निधी उपलब्ध करायची परवानगी न्यायालयानं दिली होती. अशाच प्रकारची परवानगी इतर 2 सामन्यांना मिळाल्यावर आता मुंबई आणि चेन्नई इथं होणाऱ्या सामन्यांसाठी निधी वितरित करण्याच्या अनुमतीसाठी बीसीसीआयनं याचिका दाखल केली आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यानचा 4था क्रिकेट कसोटी सामना उद्यापासून मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर नियोजित आहे. यानिमित्त तब्बल 3 वर्षांनी मुंबईकरांना कसोटी क्रिकेट पाहण्याची पर्वणी उपलब्ध होणार आहे. आणि आता हवामान वृत्त. राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात थंडीत वाढ झाली आहे. धुक्यामुळे उत्तर भारतात विमान आणि रेल्वे सेवेवर आज सकाळी परिणाम दिसून आला. आता राज्यातल्या हवामानाविषयी. विदर्भात अनेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीपेक्षा 1.5 ते 3 अंश सेल्सिअसनं घट दिसून आली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी तापमानात घट दिसून आली. कोकणात अनेक ठिकाणी काल कमाल तापमान सरासरीपेक्षा 1.5 ते 3 अंश सेल्सिअसनं अधिक राहिलं. येत्या 48 तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. विमुद्रीकरणाचा निर्णय राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा विरोधी पक्षांचा विधानसभेत आरोप. विधान परिषदेतही गदारोळ. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेसाठी विरोधकच टाळाटाळ करत असल्याचा वित्तमंत्र्यांचा आरोप. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा होत नसल्याबद्दल पंतप्रधानांनी विरोधी पक्षांवर केली अप्रत्यक्ष टीका. रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर. व्याजदरात कोणतेही बदल नाहीत. रिसोसॅट 2A या दूरसंवेदी उपग्रहाचं श्रीहरिकोटा इथल्या प्रक्षेपण स्थळावरून यशस्वी प्रक्षेपण. अंदमान निकोबारमधल्या हॅव्लॉक बेटावर मुसळधार पावसामुळे 800हून अधिक पर्यटक अडकले. सुटकेसाठी नौदलाकडून 4 नौका. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या उर्वरित कसोटी सामन्यांसाठी निधीबाबतच्या बीसीसीआयच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.